जय भीम, नमो बुद्धाय। मी आपल्या एरियातलं तुम्हाला बुद्धविहारची परिस्थिती दाखवते। आपले समाजातले लोक जे हे करतात की बाबा महिलांनी पुढं गेलं पाहिजे, पण आम्ही 2000 पासनं महिला लोक ह्या जाग्यासाठी झटतात आहे। इथं आम्ही एक बोर्ड लावलेलं होतं आणि बोर्डाच्या निमित्ताने आम्हाला ही जागा सांभाळायला झाली, कारण की इथं जी जागा विकत होते ते लोक बोर्ड बघून ती जागा काही विकायला भेटली नाही। मग त्याच्यानंतर आम्ही महिलांनी खूप जोर दिला आणि ती जागा आपल्या ताब्यात घेतली आणि ती तेव्हापासून आम्ही अशी जमिनीवर कार्यक्रम करायचो वगैरे, महिलांचे कार्यक्रम सारखे घेत बसायचो आम्ही। तर त्याच्यानंतर मग आम्हाला मदत म्हणून एरियाच्या नगरसेविका आणि समाज कार्यकर्ता जे असतात त्यांनी म्हणलं की बाबा तुम्हाला इथं आम्ही मदत म्हणून तुम्हाला काय पाहिजे सांगा। तर आम्ही बोललो आम्हाला बुद्धविहारची बाबा आम्हाला बुद्धविहारची जागा चांगली आम्हाला बनवून द्या। तर त्यांनी त्या आमदार साहेबांच्या इलेक्शनच्या टायमाला आम्हाला हे फंड कितीचं आलं ते माहिती नाही, पण ह्या फंडातून आम्हाला फक्त हे असं करून दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला काही त्याच्यानंतर बघितलं पण नाही ना कार्यकर्त्यांनी किंवा माजी नगरसेवकांनी काही। हो आम्ही जर कधी विषय काढला की बाबा हे कधी बनवतात, तर बोलतात तुम्ही उठून सुटून हेच काम असतं का आम्हाला, तुम्ही उठले का हेच सांगतात तेच सांगतात, तसं आम्हाला बोलून मग आम्ही काही बोलतच नाही। पण आम्हाला आता हे करायचं आहे की बाबा जर ह्या इलेक्शनमध्ये नगरसेवकांच्या इलेक्शनमध्ये यांनी जर पुरं नाही केलं, तर आपण आपल्या समाजाच्याच याच्यातून चाराने म्हणतात, चाराने म्हणजे 5-5 रुपये का असं ना, मी सगळ्यांच्या दरवाज्यामध्ये जाईल आणि महिला माझ्या खूप मदत करतात मला। महिलांना घेऊन सगळ्यांच्या घरी जाईल, 5-5 रुपये जमा करून चालू बंद केलं। आता आपल्याला ना पुढच्या वर्षीपासनं म्हणजे आता हे 2 महिने गेले ना, मस्त मुलांसाठी आणि बायकांसाठी इथं हे आपल्याला भंती जे आणलं ना, रोज वंदना वगैरे घ्यायची आणि ज्यांना मुलांना ट्युशन वगैरे घ्यायची असते ना, 2 तास ट्युशन बायकांना, नाईट अभ्यास ज्याला सही येत नाही त्याला सही। हे बघा आता इतकं स्वच्छ केलं आम्ही लोकांनी, खास करून पोरं जास्त मेहनत करतात, त्यांनी तर फक्त झाडू मारला। त्यांनी महेश शिंगारे, सागर मैराडे, हे आमचे साळवे कंपनी चिल्ले पिल्ले। ऐक ना, ते प्लेन करून टाक ना, ते बघ ते सागर, ते प्लेन करून टाक, असं तिथं लेवल कर नाही असं ते दिसतंय ना, तिथं पाय ठेवले ना, बसलं पाहिजे ना।
हा ते थोडंसं पाय इकडे तिकडे पडेल ना, मग येता नाही येणार. नाही ते बोललो ते खडून खडून ते लेवल होऊन जाईल म्हणून मी दिलं टाकून. नाही, ते खाली झालं तर काय ते पाय ठेवता येईल. रसन झाला आपला मट्टी पोरं एवढं करतात, लय महत्वाची गोष्ट आहे. हे जर दुसऱ्या कार्यकर्त्याला तर काय घेणं देणं नाही. सांगत होते ते असं कर, तसं कर, ते करत नव्हतं कोणी. कार्यकर्ता लोक म्हणलं टेबल खुर्च्या टाकून राजनीतीचे चिठ्ठ्या वाटायला असतात आणि इथं साफसफाई करायच्या टायमाला बघतात कमरा वाटे असं करा तसं करा. याचा प्रचार कर, त्याचा प्रचार कर, पण साफसफाईला त्यांच्या हात नसतात. ते पाणी वरून तर एवढा लफडा आहे भाऊ, किती तरी भांडणं झाले, किती घाण शिव्या झाल्या. मला तर डायरेक्ट बदलू आलेलंय. आणलं का? स्वच्छता अभियान. मग बाहेर होतं तेच अभियान होतं ना. आपल्या घर तर तिकडं, घर तर आपलं तिकडं राहणार. ते सगळं झाड. हा, हे तर क्लीन झालं. मग तुम्ही फोटो नाही काढले तेव्हा? त्याच्या हात ना सफाईच्या पहिलेचे पण आहे, पण आता सफाई करते ते पण. बॅनर तुटलंय का काय ते बघावं लागेल. कोणतं? तिथं बाबासाहेबांचं गौतम बुद्धाचं बॅनर लावलं होतं ना, काढून घेतलं ना मग त्या हा ते हवा येत होतं ना, सीताराम बाबांनी. हवा येत होती, पडला बिडला आता अजून अपमान होईल म्हणून. असेल ना मग बाबाला ते विचारा ना, सीताराम बाबा. आता हे 2 गोण्या, एक गोणी तर भाऊ शेटली फेकली, या 2 गोण्या भरतील का एक गोणी? बघ एखादी गोणी असेल तर भरून टाकते. आपल्याकडे चांगले आहेत असते चांगल्या गोणी आपल्या राशनच्या. कुठं बघू आता.